नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. जगातला कितीही सक्षम माणूस असू द्या, प्रत्येकाचा एक कच्चा दुवा असतो आणि तो कितीही अपयशावर मात करत असला तरी त्याचा कच्चा दुवा आला की तो मात्र घाबरतो. आणि त्याच विषयाचा एक मुद्दा आहे, अतिशय छान आहे. अकिलीज हील नावाचा एक शब्दप्रयोग वापरला जातो. अकिलीज हा ग्रीक मायथॉलॉजीमधला दैवी अंश असणारा महान अजिंक्य योद्धा. त्याच्या आईने त्याला स्वर्गातल्या नदीत अंघोळ घातल्यामुळे त्याचं शरीर अभेद्य बनलं आहे. पण या अजिंक्य योद्ध्याची पण एक कमजोरी आहे. आईने नदीमध्ये बुचकळून काढताना त्याचा पाय धरून बुडवलं होतं आणि त्यामुळे त्याचा कोरडा राहिलेला पायाचा तळवा, हील, टाच म्हणतात त्याला, हा अभेद्य नव्हता. त्या अजरामर लढाईमध्ये, ट्रायची जी लढाई झाली, भीम पराक्रम गाजवलेला अकिलीज पायाच्या तळव्यात बाण लागून मृत्युमुखी पडला. त्यातून अकिलीज हील नावाचा वाक्प्रचार उदयाला आला. म्हणजे तुम्ही कितीही ताकदवान असा, अजिंक्य असा, अभेद्य असा, तुमचा आणि प्रत्येकाचा एक असा कमकुवत दुवा असतोच. ज्यावर आघात झाला की तुम्ही असो की जगातले अजिंक्य माणूस, तो उन्मळून पडणार म्हणजे पडणार. जगातल्या प्रत्येक वरकरणी अजिंक्य वाटणाऱ्या खेळाडूचा, नेत्याचा, योद्ध्याचा असा एक अकिलीज हील होता, ज्याने त्याच्या शेवटाची पायाभरणी केली किंवा आयुष्यभर त्यांना त्रास दिला. तुझं चाक ऐनवेळी चिखलात रुतेल हा शाप कर्णाचा अकिलीज हील होता. स्टालिनग्राडला स्वतःच्या आडमुठेपणामुळं ओढवून घेतलेला पराभव हा हिटलरसाठी अकिलीज हील होता. माझ्या प्रचंड आवडत्या पीट सॅम्प्रसला कधीही क्ले कोर्टवर फ्रेंच ओपनमध्ये विजय मिळवता आला नाही आणि फेडररला फक्त एकदाच विजय मिळाला, ते पण नदाल नसताना. कुणाचीही अकिलीज हीलमधून सुटका नाही. प्रत्येकाला शाप आहे. रॉकस्टारमधल्या जनार्दन जख्खरला कळतच नाही आहे की जगात साधं सरळ असं काही नसतं. जग अगदी त्याच्यापेक्षा जास्त गुंतागुंतीचं बनलं आहे. तमाशामधल्या हिरोची सुरक्षित आयुष्य सोडण्याची भीती ही त्याचं अकिलीज हील आहे. गुलाबजाममधल्या राधाला बाहेरच्या जगाचीच भीती बसली आहे. तिला साधी आकडेमोड जमत नाही आहे. प्रश्न आकडेमोडीचा नाही आहे, त्यावरून तिला सतत जज करणाऱ्या लोकांचा खरा प्रॉब्लेम आहे. पण अकिलीज हील ही महान लोकांचीच मक्तेदारी आहे का, तर ते नसावं. माझ्या ओळखीतला एक प्रचंड हुशार मुलगा, अष्टपैलू, भाषण, गाणी, काव्यशास्त्र, विनोद काय येत नव्हतं त्याला. तो जगातली सगळी अवघड सोपान गाठणारं असं आमचं अख्ख्या शहराचं मत होतं. 12वीला मेरिट आल्यावर त्याची ॲडमिशन एका नामांकित महाविद्यालयात झाली. आमच्यासाठी ती फक्त औपचारिकता होती. पण काहीतरी एका रात्रीत घडून गेलं. त्या कॉलेजमध्ये त्याची एका हिवाळी रात्री भयान रॅगिंग झाली. डिटेल्स माहिती नाही आहेत, पण आमचा हिरो खचला आणि सगळं सोडून घरी येऊन बसला. नंतर त्याने एक किराणा दुकान टाकलं आणि गल्ल्यावर बसून आयुष्य काढलं. रॅगिंग हे त्याचं अकिलीज हील होतं. आयुष्यात झालेला प्रेमभंग, हातातून सुटलेली संधी, आयुष्यातून कोणीतरी एकदम वजा होणं, प्रत्येकाचा आपला स्वतःचा एक अकिलीज हील आहे. जगाची लोकसंख्या 700 कोटी असेल तर जगात 700 कोटी अकिलीज हील आहेत. आजूबाजूला उंचीची भीती असणारे, पाण्याची भीती असणारे, अपयशाची भीती असणारे, सोशल मीडियावर लाईक्स मिळणार नाहीत याची भीती असणारे, आपल्याला कोणी समजून घेत नाही, माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही ही भीती असणारे, असंख्य फोबिया, भीती घेऊन जगणारी माणसं दिसतात आरशात. मला पण एक रोज माणूस दिसतो. अकिलीज हीलचा उपाय काय? प्रत्येक शापाला उशाफा असतोच ना. अखंड आशावाद आणि तरुण राहण्याची असीम इच्छाशक्ती हा अकिलीज हीलचा वरचा उशाप असावा. तमाशामधल्या वेदला तो ताराच्या रूपानं भेटतो. राधा आगरकरला तो थिएटरच्या अंधारात भेटत असतो. ग्रेस म्हणतो, अंधार राहत नाही, ते फक्त प्रकाशाचं वरदान असतं. थिएटरमध्ये सिनेमा संपतो, लाईट लागतात, काही वेळ तो प्रकाश डोळ्यांना खुपतो, पण डोळे सरावल्यावर थिएटरमधील अंधाराने मागचे काही वेळ दिलेला आनंद या त्रासापेक्षा मोठा आहे याची जाणीव होते.
बाहेर पडतो तेव्हा फिकट हसू येतं चेहऱ्यावर. राधा आगरकर जेव्हा शेवटच्या प्रसंगात सिनेमागृहातून बाहेर पडते तेव्हा कॅमेऱ्यात बघून अगदी लख्ख हसते. त्या जात कुळीतलं हे हसू असतं. आपल्या अकिलीज हिलवर मात केल्यावर याच प्रकारचं हसू चेहऱ्यावर येत असणार. आपल्यालाही अकिलीज हिलवर मात करता यावी ही मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.